अमित शहा कलियुगातील देवपुरुष आहे. विश्वास बसत नसेल तर 2 मिनिटं थांबा, बसून देतो. त्याआधी फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण आपल्याकडे बॅग भरून महापुरुष आहेत ज्यांच्यावर येणाऱ्या काळात आपल्याला चर्चा करायची. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. काही काळापूर्वी अमित शहावर शहाबुद्दीन एन्काउंटर केस बद्दल एलिगेशन लागले होते. आता शहाबुद्दीन एन्काउंटर केस जर तुम्हाला माहित नसेल तर थोडक्यात सांगतो. 2005 साली या शहाबुद्दीन नावाच्या माणसावर लष्कर तायवानशी कनेक्शन असल्याचा दावा ठोकला जातो. आता काही काळानंतर त्याचा एन्काउंटर केला जातो. त्याच्याबरोबर 1 वर्षानंतर 2006 मध्ये त्याच्या जवळच्या मित्राचाही एन्काउंटर केला जातो. त्यानंतर या केसमध्ये एंट्री होते सीबीआयची. सीबीआय तपासादरम्यान काही IPS ऑफिसरांनी अमित शहावर एलिगेशन्स लावते. फक्त एलिगेशनच नाही तर त्यांना अटकही करते. एवढंच काय तर अमित शहाला गुजरात मधून तडीपारही करते, जेणेकरून पुरावे पुसले जाता कामा नये. ही सगळी गोष्ट घडते 2010च्या दरम्यान. त्यानंतर सेंटरमध्ये 2014 ला बीजेपी गव्हर्नमेंट निवडून येतं आणि त्याच वर्षी सीबीआय केस मागे घेऊन अमित शहाला क्लीन चिट देते आणि कारण देताना हे सांगते की आमच्याकडे अमित शहा विरोधात व्हॅलिड पुरावेच नाहीत. त्यानंतर हायकोर्ट जजमेंट पास करतं की अमित शहाला या कटामध्ये अडकवलं गेलं. त्यावेळी अमित शहा आणि अमित शहा सोबत IPS ऑफिसर आणि वरच्या पोस्टवरच्या अधिकाऱ्यांना सोडून दिलं जातं. म्हणजे एकदम खालच्या पोस्टवरचे पोलीस अधिकारी होते त्यांना हे जजमेंट पास करून शिक्षा दिली जाते की हे लोक अमित शहाला फसवण्याच्या कटामध्ये सामील होते. बरं, तुम्हाला ही गोष्ट समजलीच असेल. आता येऊयात ह्या केसच्या काही महत्त्वाच्या आणि लॉजिकल मुद्द्यांवर, जे मुद्दे नसून माझे प्रश्न आहेत, जे या केस स्टडीचा अभ्यास करताना मला पडले होते. सीबीआयने अमित शहाला अटक करण्यामागचं कारण हे होतं की अमित शहाचे कॉल रेग्युलर बेसिसवर ज्युनियर पोलिसांना असायचे, जसं की DG. आता एक होम मिनिस्टर, IPS किंवा सिनियर सोबत बोलणं ठीक वाटतं, पण त्यावेळी त्यांचं एवढ्या खालच्या पदवीच्या पोलिसांसोबत बोलण्याचं नेमकं कारण काय, मला तर नाही समजलं. दुसरा प्रश्न, सीबीआय कडे 210 लोक होते जे जबाब देणार होते, पण त्यातल्या महत्वाच्या 92 लोकांनी डायरेक्ट स्टेटमेंट बदलला. कसं काय असू शकतं? एक साथ 92 लोक स्टेटमेंट कसं काय बदलू शकतात? तिसरा प्रश्न, स्टार्टिंगला ज्यावेळेस सीबीआयने अटक केली होती त्यावेळी ज्युनियर, सिनियर, IPS इव्हन अमित शहाला देखील अटक केली होती. वर्ष होतं 2010. त्यानंतर 2014 साली अमित शहा आणि काही वरिष्ठांची सुटका होते, म्हणजे त्यांच्या खालचे ज्युनियर होते ज्यांना त्यावेळी अरेस्ट केलं होतं. त्यांना मात्र शिक्षा दिली जाते. कोर्ट पण मान्य करतं की ती लोक अमित शहाला फसवण्यामध्ये सामील होती. बरं चला, मी मान्य करतो की ती लोक सामील होती. मग माझा प्रश्न असा आहे की ती लोक एवढा मोठा कांड तर करणार नाही, मग त्यांच्या मागे नेमका कुणाचा हात होता? कोण होतं ज्यांनी एवढा मोठा कट रचला? आणि शेवटचा प्रश्न, या केसला धरून जर सीबीआय 2010 मध्ये एवढी अग्रेसिव्ह होती तर 2014 साली त्यांनी एवढे लगेच कसं काय मान्य केले की हे सगळे निर्दोष आहेत? इथे मी जिथं चुकत नाही तिथं कुणाचं ऐकून पण घेत नाही. आणि ह्या केसमध्ये स्वतःच सीबीआयला खोटं कसं काय ठरवलं? हा कदाचित त्या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी त्या लोकांना नसेल मिळालं, पण आज 2026 मध्ये मला नक्कीच मिळालं. मी या गोष्टीवर जास्ती काहीच बोलणार नाहीये, पण मी सिद्ध करून दाखवले की अमित शहा कलियुगातले देव माणूस आहे. तुमचा या गोष्टीबाबत नेमका काय ओपिनियन आहे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.